नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नीताज रेसिपी। तर आपण आज पाहणार आहोत पोटॅटो चीजी बॉल। तर त्यासाठी लागणारे साहित्य ढोबळी मिरची आणि बॉईल हे आहे, इथे ब्रेड क्रम्स आहे, चीज आहे, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आहे। आता आपण पाहणार आहोत। इथे मी बटाटा स्वच्छ धुवून बॉईल करून त्याची सालं काढलेली आहे। आपण आता हा बटाटा स्मॅश करून घेऊ। हा मंडळी, मी इथे बटाटा स्मॅश करून घेत आहे। मंडळी, हे चीजी बॉल तुम्ही तुमच्या मुलांसाठी टिफिनलाही देऊ शकता। त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हे अत्यंत उपयुक्त हे आहे, पर्याय आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा हे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता आपला बटाटा स्मॅश झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण ही ढोबळी मिरची टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे इथे हे टाकू शकता, भाज्या टाकू शकता। तुमची मुलं काय भाज्या खातात ते। माझ्याकडे दोनच होते, मक्याची कणसं होती आणि ढोबळी मिरची होती। तुम्ही गाजर टाकू शकता, बीटरूट टाकू शकता, बीन्स टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हते मंडळी, म्हणून मी हे दोनच टाकलेले आहेत। इथे चिली फ्लेक्स टाकलेले आहे, ऑरिगॅनो टाकत आहे मी। असे बॉल तयार करून तुम्ही रात्री ठेवून सकाळी तुमच्या मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता। इथे ब्रेड क्रम्स टाकत आहे मी। हा ब्रेड क्रम्स मी आता तयार केलेला आहे। हात स्वच्छ धुवून हे आपण मिक्स करून घेऊ। व्यवस्थित म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते तुम्ही नक्की मला सांगा। माझ्या व्हिडिओमध्ये काहीही तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बटाटा अगदी आपण व्यवस्थित स्मॅश करून घेऊ। तसं तर आपण स्मॅश केलेलाच आहे, पण तरीही हाताने व्यवस्थित स्मॅश केला जातो। तर तुम्ही हे करण्या अगोदर हात स्वच्छ धुवून घ्या। मी हात धुवून घेतले होते मंडळी। तर आपला डो तयार झालेला आहे, पहा। अशा पद्धतीने आपल्याला हा डो तयार करायचा आहे। आता हे आपण चीजचे क्यूब कापून घेतलेले आहेत। थोडं हाताला आपण तेल लावूया, जेणेकरून हे मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित त्याचे गोळे तयार होईल। मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे, पहा। आता तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही याचे छोटे मोठे मीडियम साईजचे बॉल तयार करून घ्या। ह्याच्यामध्ये एक एक चीजचा क्यूब टाका। आणि मंडळी, हे चीज बॉल मी डीप फ्राय करणार नाही आहे, मी आप्पे पॅनमध्ये तयार करणार आहे। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे आप्पे पॅनमध्ये कसे हे तयार होतात। पहा, अशा प्रकारे आपण सर्व बॉल इथे तयार करून घेतलेले आहेत। याला आपण ब्रेडचं कोटिंग करायचं आहे।
असे व्यवस्थित आपण हे तयार करून घेऊ मीडियम आकाराचे. यामध्ये एक एक चीज क्यूब टाकून, तुमच्या मुलांना हे फार आवडेल. माझ्या मुलींना फार आवडतात म्हणून मी आज दाखवते तुम्हाला. त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी मी हे तयार करत आहे. इथे पहा मी एक डीप तयार करत आहे ह्याच्याबरोबर खायला. तर इथे मी थोडेसे लसणाच्या पाकळ्या सोडून घेतलेल्या आहेत, त्या मी याच्यामध्ये ग्रेट करत आहे. चीज बॉल बरोबर खाण्यासाठी एक डीप तयार करत आहे. पहा मंडळी, इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेऊन मी हे करत आहे. याच्यामध्ये आपलं व्हेज मेयोनीज आहे ते मी टाकत आहे 2 चम्मच. आणि इथे मी हंकट घेतलेला आहे, दह्याचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे चाळणीमध्ये, आणि ते मी टाकत आहे 2 चम्मच. आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. पहा इथे व्यवस्थित अगदी मिक्स झालेलं आहे. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ. पहा आपला हा डीप तयार झालेला आहे. याच्यामध्ये थोडंसं मी ऑरिगॅनो पण टाकलेला आहे मंडळी. याच्याने चव अगदी अप्रतिम लागते. पहा आपला हा डीप चीजी बॉल पटॅटो बरोबर खाण्यासाठी तयार आहे. आता इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल थोडंसं टाकून मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपले बॉल तयार झालेले आहेत, त्याला मी व्यवस्थित असा ब्रेडचं कोटिंग केलेलं आहे. तर हे आपण हलक्या हाताने आप्पे पॅनामध्ये सोडून घेऊया. आता आलटून पलटून हे आपण व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती शेकून घेऊयात. पहा अगदी हलक्या हाताने आपण हे तुम्ही एअर फ्रायमध्ये, तुमच्याकडे असेल तर तुम्ही एअर फ्रायमध्येही फ्राय करू शकता, अगदी ऑइल कमी करण्यासाठी. पण मला हा पर्याय योग्य वाटला आप्पे पॅनचा, तर मी याच्यामध्ये करून देत आहे माझ्या मुलींसाठी. पहा मंडळी आपले चीजी बॉल तयार झालेले आहेत. कलरही चेंज झालेला आहे अगदी व्यवस्थित. किती छान दिसतात आहेत. आता आपण काढून घेऊ अगदी व्यवस्थित. तेलही कमी लागते. जास्त ऑइलीही नाही होत. पहा हा उत्तम पर्याय आहे आप्पे पॅनमध्ये. आपले तयार आहेत चीजी बॉल, त्याबरोबर हे डीप. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनल